इथं दुधाळ. दुधाळ हं. कोण दुधाळ हो? आपला संगीता हनुमंत दुधाळ झालाय पाहिजे तेवढा. सगळ्यांनी विकास केला नाही, विकास न करणारा असा कोण नाही. होय सध्या बीजेपीला आहे जास्त. बीजेपीला जास्त आहे का? का बीजेपीला जास्त का बरं? पहिले आता सरकारच बीजेपीच आहे आणि खाली काय वर काय करणार आहे? होय उमेदवार काय दुधाळे काय हं, पुन्हा मल्हाळे काय हं, हं, हं. त्यांनाच देणार मग काय? त्यांना परत जोड आहे का इथं? जास्त आहे त्यांना. होय वातावरण काय कमळ चालू आहे, बाकी काय. कमळला हं. का हो, कमळच काय सगळीकडे जिकडे तिकडे बघतो अहो कमळ. आम्ही हाय कुठलं कमळच माणसं आहे. कमळच माणूस आहे होय? हं. होय आम्ही योगी आदित्यनाथचा माणूस आहे. हा 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 मग आम्हाला तेच पाहिजे, दुसरं काय पाहिजे. तेच पाहिजे. नमस्कार, मी रोहिदास AR न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दर्शक हो, सध्या आपण पाहतो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्या अनुषंगाने आपण प्रत्येक गटामध्ये जाऊन तेथील ग्राउंड रिपोर्ट करतोय. स्पेशल उमेदवाराशी संवाद साधतोय, मतदाराशी संवाद साधतोय. एकंदरीत त्या गावातील परिस्थिती काय, तिथल्या समस्या काय आहेत, त्या समस्या कुठल्यात काय, एकंदरीत अशा पद्धतीनं पूर्ण आढावा घेतोय. त्या अनुषंगाने सध्या आपण हुलजिंती गटामध्ये आहोत. हुलजिंती गटातील खवे या गावामध्ये आहोत. खव्यातून या ठिकाणी स्पेशल ग्राउंड रिपोर्ट करतोय आपण. येथील नागरिकांच्या समस्या काय आहेत, त्यांच्या समस्या सुटल्यात का, एकंदरीत काय परिस्थिती आहे, कोणाची हवा आहे, कोणाची चर्चा आहे, हे जाणून घेतोय. कारण या ठिकाणी भाजपकडून संगीता दुधाळ या निवडणूक रिंगणात आहेत, तर राष्ट्रवादीकडून या ठिकाणी जयश्री माने या निवडणूक रिंगणात आहेत. अशा पद्धतीने एकंदरीत चित्र असलं तरी कोणाची चर्चा आहे, काय हवा आहे, हे आपण जाणून घेऊया. मामा या ठिकाणी उभारले, त्यांची संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. मामा, काय काय चाललंय? गाव कुठलं? खवे. खवेच आहे काय? काय नाव? खवे उत्तम ढावरे. गावरे साहेब नमस्ते. नमस्कार. काय म्हणता इथं गावात काय चर्चा चालू आहे सध्या? काय चर्चा चालू आहे की मतदान होय चालूच आहे की होय प्रचारला. प्रचार चालू आहे. कोणाच जोर आहे हो प्रचाराचा? इथं सांगता येत नाही, काय सांगता येत नाही का? सांगता येत नाही. होय का हो सांगता येत नाही? काय सांगता, सगळी प्रचारच करणार आहे ती. होय. मग काय कोण सांग उमेदवार आले का तुमच्याकडे? आमच्याकडे आली ती आता कमळ आलंय, होय पुन्हा ती माने येते येते जाते. होय. चला. चला चला. अशा पद्धतीने आपण ग्राउंड रिपोर्ट घेतोय. सध्या हुलिंदी घाटातील खवे या गावात आहोत. त्या ठिकाणी आपले नागरिक आहेत, मतदार आहेत. नमस्ते दादा. गाव कुठलं? इकडं होय. दादा नमस्ते. नमस्कार. गाव बोला. कुठलं? खवे. खवेच आहे का तुम्ही? हा. बर बर. खवा काय म्हणते खवेची जनता? काय म्हणते मग काय. हा हा. कोणाची चर्चा आहे जास्त? इथं दुधाळ. दुधाळ हा. कोण दुधाळ हो? आपला संगीता हनुमंत दुधाळ. संगीता हनुमंत गोळा होय, त्यांची चर्चा आहे काय? हा. भाजप काय? हा. का हो त्यांनाच का बरं? आता काय जे जे गाव आहे तिकडे जायला लागते, काय आपलं एक जवळ पण रे. होय गावातच काय हा. चर्चा सगळी तीच आहे काय? होय. विरोधक आहेत की हो, त्यांना पण द्या की मतदान. आहेत की विरोधक आहेत, काय चार इकडे पडणार, चार तिकडे पडणार. आमचे मस्त ही पण आहेत, माने आहेत. बर बर बर. हम्म. पारडं कोणाचं जास्त आहे? इथं माने, आता आमच्या इकडे वर म्हणत तर माने जास्त आहे. इथं खाली गावात म्हणतं वर दुधाळ. कुठं? आमची रस्त्यापासून वर. वाडीकडे काय? हा. बर हवे वाडी तिकडं. हा. तिकडे माने जास्त आहे, हा आणि इकडं इकडं दुधाळ. दुधा जास्त आहे गावात. हा. हवे गावात. हा. बर किती टक्के मतदान होईल काय? आता काय हो, काय जनतेमोर आपण काय करणार. किती मतदान आहे टोटल? 1000 मतदान आहे. 1000 मतदान आहे का? हा. बर बर. काय विकास झालाय का गावाचा? झालाय पाहिजे तेवढा. सगळ्यांनी विकास केला नाही, विकास न करणारा असा कोण नाही. होय. प्रत्येक जणांनी विकास केलाय. समस्या आहेत का गावात? हा? समस्या काय आहेत का? काय नाही, काय सोडा. समस्या नाहीत ना? हा. लाईट पाणी रस्ते सगळं आहे? सगळं 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 ओके. ओके आहे सगळं. हा. सगळं ओके आहे म्हणते ती. आणि या ठिकाणी गावातून खवे गावातून भाजपला पारडं जड जाईल अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. गावातील काय प्रतिष्ठित नागरिक आहेत, प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद साध्या. नमस्ते दादा. नमस्कार. काय नाही म्हणलं, जिल्हा परिषद निवडणूक लागल्या तुमच्या गावात आलतो. गाव आपलं हेच खवं. खवे काय म्हणते खवे जनता? खवे जनता काय काय बीजेपी कडक आहे? तुम्ही पुढे काय काय सदस्य आहे का? पुढार बिडार काय नाही. कडक झालाय की आता निवडणुकीचा? कडप काय पहिल्यापासून कडक आहे. ग्रामपंचायत सदस्य आहेत काय? नाही. मग काय सुद्धा नाही. होय निवडणूक आल्या म्हणून काय पहिल्यापासून कडकच आहे आपण. कडकच आहे काय काय? आपण हीच घालावं असं काय नाही. असं नाही, बरोबर आहे. आपण राहिलं पाहिजे, हं. कडकच राहिलं पाहिजे. काय वातावरण काय आहे? इथं कोणाचं वातावरण कडक आहे आता सध्या? सध्या बीजेपीला आहे जास्त. बीजेपीला जास्त आहे का? का हो बीजेपीला जास्त का बरं? पहिले आता सरकारच बीजेपीच आहे आणि खाली काय वर काय करणार आहे? होय वरून खालीपर्यंत बीजेपी आहे म्हणून. बीजेपीच आहे, मुख्यमंत्री बीजेपीच आहे, हम्म, 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 प्रधानमंत्री बीजेपीच आहे. हम्म, हम्म, तर जिल्हा परिषद पंचायत समितीला काय करणार? हम्म. कोण आहे तो उमेदवार माहिती आहे? उमेदवार काय दुधाळे काय हं. पुन्हा मल्हाळे काय त्यांनाच देणार मग काय? त्यांना पारडं जोड आहे का इथं? जास्त आहे त्यांना. होय वातावरण त्यांचंच आहे. विरोधक आहेत की त्यांना पण द्या की मतदान. विरोध काय त्यांच्या पद्धतीने करते ती काय करायचं. काय करायचं करते. होय बरं. मात्र एखादी बीजेपीचं मतदान आहे. हम्म. काय गावात समस्या आहेत का? समस्या काय चालूच आहे, काम आहे व्हायची होती ती. होते ते चालूच आहे, कामं चालू आहे ते.
कामं चालूच आहे ते व्हायच ते होते ते मात्र या ठिकाणी बीजेपीला पारड जड आहे असं पण त्यांनी सांगितलं. मामा गाव कुठलं? खवे हवेच आहे का तुम्ही? बर बर. काय नाही, जिल्हा परिषद निवडणुका लागल्या त्या, काय वातावरण आहे तुमच्या गावात? बरोबर आहे, वातावरण चांगलं आहे. बरोबर आहे, हा चांगलं आहे वातावरण. कोणाला चांगलं आहे वातावरण? वातावरण काय कमळ चालू आहे ना, बाकी काय. कमळला? हं. का हो, कमळच काय सगळीकडे जिकडे तिकडे बघतो अहो कमळ. आम्ही आहे कुठलं कमळच माणसं आहे. कमळच माणूस आहे हं. होय. आम्ही योगी आदित्यनाथचा माणूस आहे. हा 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 हा. मग आम्हाला तेच पाहिजे, दुसरं काय पाहिजे. तेच पाहिजे होय. हं. का हो, का कशासाठी पाहिजे तेच? वर काय दुसऱ्या कोणाला काय चालणार आहे चालणारच नाही होय. म्हणून आपली हाय ती चालू जाणार ना. ते चालणार. पारडे भाजप मग चांगलं करतंय, परंतु त्याला खाल्लं देणार कोण आहे? साथ देणार पाहिजे काय? खाल्लं इथनं देणार तकून आणणार इथनं वाटणार पाहिजे हे. हा? उमेदवार कोण आहेत भाजपकडून? कुठला आता सध्या राष्ट्रवादीकडून जयश्री माने ते आणि आता आमच्याकडे भाजपकडून संगीता काय दुधाळ आहे म्हणून चालू आहे सध्या फिरायला. या ठिकाणी आपण फुलजिंती गटातील खवे या गावामधून स्पेशल ग्राउंड रिपोर्ट केला, तर एकंदरीत येथील नागरिकांशी संवाद साधला. तर या ठिकाणी आपल्याला आढळून आलं की या ठिकाणी देखील भाजपचंच पारडं जड आहे, भाजपच आघाडीवर या ठिकाणी दिसतंय. कारण बऱ्यापैकी विकास कामं करतात. काही नागरिक म्हणते की भाजप हे चांगलं काम करते, मात्र स्थानिक लेवलला तसा सक्षम प्रतिनिधी इथं लोकप्रतिनिधी मिळाला पाहिजे आणि ती कामं झाली पाहिजे अशा पद्धतीनं काही मत व्यक्त केलं. म्हणून भाजपच्या पारड्यातच हे या ठिकाणी जड दिसतंय आणि या ठिकाणी संगीता अक्का दुधाळ हे या ठिकाणी आघाडीवर आहेत असं म्हणायला हरकत नाही. अजय येथील चित्र आहे. तरी प्रत्येक वेळेला आपण नवीन नवीन अपडेट्स देणार आहोत. तरी दर्शको, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी मिळतील. पाहत राहा, अपडेट राहा. AR न्यूज. कॅमेरामन हनुमंत पेटरगेसह मी रोहिदास खवे.